हॅलो, हाय, नमस्कार. तू तिथे मी कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया नवीन भागाला. मिस्टर किर्लोस्कर, मी त्यांना झोपेचं इंजेक्शन दिले आहे. त्यांना आता उद्या जाग येईल. तरीही त्यांना जाग आली की त्या कसे रिएक्ट करतील ते समजेलच आपल्याला. घाबरू नका, सगळं ठीक असेल. येतो मी, बोलून डॉक्टर निघून गेले. सियाला तसं बघून यश इतका घाबरला होता की त्याने गाडीतच डॉक्टरांना फोन करून किर्लोस्कर निवासमध्ये यायला सांगितले होते. सियाला तसं निश्चित त्याच्या हातावर बघून घरच्या सगळ्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. सगळे सियाला एकदा बघून यशला काळजी घ्यायचं सांगून ते सगळे सुद्धा निघून गेले. यशने कृषला फोन करून आज न येण्याचं कळवलं होतं आणि काही इम्पॉर्टंट असेल तर मेल करायचं सांगून तो सुद्धा आता सियाच्या उशाशी बसला होता. सुगंधा, यश काळजी नको करू बाळा, ती लवकर बरी होईल. यशने फक्त सियाला बघत एक सुस्कारा सोडला. सुगंधा, बरं तू लंच करून घे, मी आहे इथे. यश, नको मॉम, भूक नाही. सुगंधा, यश, असं करून कसं चालेल? तिला बरं करण्यासाठी आधी तुला बरं राहणं गरजेचं आहे. मला माहिती आहे तिला तसं बघून तुला खाऊ वाटणार नाही, पण काळजी नको करू. तसंही डॉक्टरांनी तिला उद्यापर्यंत शुद्ध येईल सांगितले आहे ना. तू चल, थोडं खाऊन घे. सुगंधाच्या म्हणण्यावर यश त्यांच्यासोबत खाली गेला. किर्लोस्कर एंटरप्राइज. अरे यार, या फोनला काय झालं काय माहित. कालपासून ट्राय करत आहे पण स्विच ऑफच दाखवत आहे. निया चिडून फोनला बघत बोल. कालपासून सिया ऑफिसमध्ये न आल्याने त्यात तिचा फोन बंद असल्याने तिची चिडचिड सुरू होती. तिने इकडे तिकडे पाहिलं तर आता तिला समोरून कृष येताना दिसला. निया, सर सर. कृष, हा मिस निया. कृषने तिच्या जवळ येत अदबीने विचार. तशी निया त्याला बघू लागली. निया, सर, तुम्हाला माहिती आहे का सियाने लिव्ह का घेतली ती? कृष, नो मिस निया, त्यांनी तसं काही सांगितलं नाही. निया, ओके. तसा कृष निघून गेला तर निया आपल्या कामात गुंतली. वेळ रात्रीची. दिवस निघून गेला होता आणि चंद्राची शीतल छाया त्या खोलीच्या खिडकीतून येऊन सियाला बघत होती. कदाचित तिलाही तिची आठवण येत असावी. 2 दिवस झाले सिया भेटली नव्हती ना तिला, म्हणून कदाचित तिचा नवीन पत्ता शोधत शोधत ती इथे आली होती. एक वेळ तिला बघून तिच्या चेहऱ्याला स्पर्शून ती निघून गेली. यश सुद्धा नुकताच डिनर करून खोलीत आला होता. दिवसभर तर त्याने कसं तरी कामात गुंतवून स्वतःला शांत करून घेतलं होतं, पण आता पुन्हा तिला तसं निश्चित बघून यशला स्वतःला सांभाळणं कठीण जात होतं. यश हळूच तिच्या उशाशी बसला आणि आपला हात अलगद तिच्या कपारावर ठेवत तिला ठोकतो होता. यश, डॉल, प्लीज लवकर बरी हो बाळा, मी तुला असा त्रासात नाही बघू शकत, बोलून त्याने हळू सियाच्या कपारावर आपले ओठ टेकवले आणि तसाच बेडला मागे टेकत डोळे मिटून घेतले. दुसऱ्या दिवशी सियाला जाग आली. हळूहळू पापण्यांची उघडझाप करत तिने आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. तसं तिच्या चुडबुडीने बाजूला असलेल्या यशला जाग आली. तिला उठताना बघून तो पटकन उठत बाजूला झाला. सियाने आपले डोळे उघडले आणि स्वतःला एका प्रशिस्त खोलीत बघून तिचे डोळे मोठे झाले. तिने आपली भिरभिरती नजर सगळीकडे टाकली आणि बाजूला यशला बघून ती झटक्यात उठून बसली. सिया, सॉरी, ते मी इथे कशी? तिला तर काय बोलावं ते समजत नव्हतं. यश, इट्स ओके, तू ठीक आहेस ना? त्याच्या आवाजातली चिंता ऐकून सियाचं हृदय कम्मलीचं धडधडू लागलं. सिया, फक्त इतकंच काय ते बोलली. तिच्या वागण्यावरून यशला ती नॉर्मल वाटली.
एक ऑकवर्ड परिस्थिती दोघांत निर्माण झाली होती. काय बोलावं दोघांनाही सुचत नव्हतं. यश, तुला फ्रेश व्हायचं असेल ना, तू फ्रेश हो, मी आलोच, बोलून यश खोलीबाहेर जायला निघाला. तसा सियाने त्याला आवाज दिला. सिया सर. यश मागे वरून बघत सियाला पाहिलं. सिया थोडी संकोचून हाताची बोटे एकमेकात गुंफलेली चुरबुर करत, सिया, ते माझे कपडे, लाजमिश्रित स्वरात बोलली, चेहऱ्यावर लाजेची छटा उमटलेली. जे बघून यश गालात हसला. यश, मी मॉमला सांगते, बोलून निघून गेला. तर सिया सुद्धा वॉशरूम मध्ये गेली. यश तसाच गालात हसत पायऱ्यांवरून खाली येत होता. तशा पूजा घरातून नुकत्याच बाहेर आलेल्या सुगंधा यांचं लक्ष पायऱ्यांवरून हसत येणाऱ्या आपल्या लेकाकडे गेलं आणि त्याला तसं गालात हसताना बघून त्यांना सुद्धा फार आनंद झाला. नाहीतर 2 दिवसापासून तो किती तडमडत होता त्यांनी स्वतः बघितलं होतं. यश सुगंधाजवळ आला तसा सुगंधाने हातात असणाऱ्या आरतीवरून हात ओवाळून यशवरून फिरवून घेतला. यश, मॉम, सियाला तुझी मदत हवी आहे, तेवढं बघतेस का जरा, यशने सांगितलं आणि तो जिमसाठी निघून गेला. तर साधना सुद्धा हसतच वर सियाजवळ गेली. सिया वॉशरूम मध्ये आली. खूप मोठी अशी ती वॉशरूम बघून ती बघतच राहिली. जितकी मोठी तितकीच क्लीन आणि सुविधांनी भरलेली. बाथटब पासून शॉवर पर्यंत सगळं होतं. सोबतच एक मोठा आरसा सुद्धा होता. सिया जशी आत आली तिची नजर त्या मोठ्या आरशात गेली आणि स्वतःच्याच प्रतिबिंब बघून ती बघतच राहिली आणि तिचा हात भांगीतल्या त्या कुंकवावर गेला. सिया स्वतःशी, सिया सर, तुम्ही हे स्वतःच्या मनाने केलं की लोकांच्या दबावात, मला माहिती नाही, पण तुम्ही जेव्हापासून हे कुंकू माझ्या भांगेत भरलं तेव्हापासून ही सिया फक्त तुमचीच झाली. सियाने आपल्या भांगेतल्या कुंकवाला हात लावत मनात बोलली. सिया, हे तू काय बोलत आहेस? अचानक आवाज आला. सियाने वरून पाहिलं तर तीच स्वतः उभी होती. प्रतिबिंब. सिया, हे तू काय बोलत आहेस? तू विसरलीस काय? ते सर आहेत आणि तू त्यांची एम्प्लॉय. हे लग्न त्यांनी फक्त लोकांपासून वाचवायला केलं आहे. जर त्यांना हे मान्य नसेल तर? सिया, हो, मी हा विचारच केला नाही. जर त्यांना हे लग्न फक्त मजबुरीत केलं असेल तर? नाही नाही, मी त्यांचा आणखी फायदा घेणार नाही. मी आजच आपल्या घरी निघून जाईल. आईची सुद्धा तीच इच्छा असेल. तिला सुद्धा हे आवडणार नाही. बोलताना तिचा कंठ दाटून आला आणि आईच्या आठवणीने पुन्हा एकदा तिचे डोळे पाणावले. जरी तिच्या मनाने आई गेल्याचं स्वीकारलं होतं तरी त्या वेदना अजूनही जिवंत होत्या. तिने कसं तरी स्वतःला सावरलं. थोड्याच वेळात ती फ्रेश होऊन बाहेर आली. समोर साधना तिचीच वाट बघत बसली होती. दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकून त्यांचं लक्ष तिकडे गेलं. चेहऱ्यावर स्मित हसू घेऊन त्या सियाला बघू लागल्या. तर त्यांना तसं बघताना बघून सियाने लाजून मान खाली घातली. सुगंधा, बाळा, हे तुझ्यासाठी, बोलत त्यांनी तिच्या हातात एक ताट दिलं ज्यात साडीसोबत तिला घालायला काही दागिने सुद्धा होते. सिया, मॅडम, हे खूप आहे, मला फक्त, सिया थोडी कचरत बोलली. ते सगळं दागिने बघून तिला कसं तरीच झालं. सुगंधा, आधी तर तू मला मॅडम म्हणणं बंद कर. आजपासून आई किंवा मॉम बोलत जा. त्या तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श करत बोलल्या. तसे पुन्हा सियाचे डोळे भरून आले. सुगंधाने समोर होत तिला आपल्या गळ्याशी लावली. शब्द नव्हते पण स्पर्शात मात्र प्रेम आपुलकी भरभरून होती. सुगंधाने ते सगळं सियाला दिलं आणि त्या निघून गेल्या. थोड्याच वेळात यश जिम करून खोलीत आला तर समोर बघून त्याचं हृदय कमालीचं धडधडू लागलं. समोर सिया लाल रंगाच्या साडीत उभी होती, हातात बांगड्या आणि सुगंधाने दिलेले दागिने घालून आरशासमोर उभी होती. हातात कुंकवाचा करंडा घेऊन ती आता समोर बघतच होती की तिला यशचं प्रतिबिंब आरशात दिसलं. घामाने भिजलेला, केस थोडे विस्कटलेले, पण त्यातही कमालीचा हँडसम दिसत होता.
ते थोडे विस्कटलेले केस त्याला खूप सूट करत होते. त्यात आता त्याची तिच्यावर असलेली नजर बघून सियाने लाजून पापण्या झुकविल्या. यशला आताच जाऊन तिला मिठी द्यायची तीव्र इच्छा झाली. 2 दिवस त्याने तिला आपल्या बच्च्यासारखं सांभाळलं होतं आणि तीही त्याच्या मिठीत शांत होत होती. यश आत आला तशा तिच्या हृदयाचा वेग वाढू लागला. त्याने हातातला टॉवेल तिथे बेडवर टाकला आणि सियाला बघत वॉशरूम मध्ये निघून गेला. थोड्या वेळात सिया सुद्धा तिचा आवरून खाली आली. तिला सुगंधा किचन मध्ये जाताना दिसली. सिया सुद्धा तिच्या मागे गेली. सुगंधा, तुला काही हवं का बाळा? एक काम कर, मी आताच मेदला सांगून तुझ्यासाठी चहा कॉफी करायला सांगते. सिया, मॅडम. सुगंधा, सिया, मॅडम मी काही म्हणजे ते नाश. सिया थोडी संकोचून. तसं सुगंधाच्या ओठावर स्माईल आली. सुगंधा, खरं तर लग्नानंतर तू पहिल्यांदा काही करत आहेस आपल्या किचन मध्ये. सुगंधाच्या असं म्हणण्याने सिया थोडी अवघडली. सुगंधा, बरं ठीक आहे, पण पहिल्यांदा काही करत आहेस तर गोड काहीतरी कर. सुगंधा सियाच्या गालाला हात लावून बोलली. सुगंधा, चंदा, सियाला काही मदत लागली तर कर, बोलून सुगंधा किचन मधून निघून गेली. नंदा, वाह वाह, काय घमघमाट पसरला आहे. नंदा डायनिंग टेबल जवळ येत बोलला. पूर्ण हॉलमध्ये शिऱ्याचा घमघमाट पसरला होता. बाकीचे सुद्धा त्या ओढीने लागोपाठच तिथे आले. नंदा, सुगंधा, अगं असं काय बनवते आहेस? आणखी लवकर, वासानेच भूक वाढली आहे माझी. नंदा तोंडात पाणी आणत बोलली. सुगंधा, आई हो, आज मी नाही, सिया काहीतरी बनवत आहे, सुगंधा बाहेरून येत म्हणाली. तसं यशसोबत सगळ्यांच्या नजरात किचनकडे वाढल्या आणि यशच्या ओठावर एक हलकं गोड हसू पसरलं. आज त्याला त्याच्या बेबी डॉलच्या हातचं खायला मिळेल याचा आनंद होता तो. नंदा, तरीच मला वाटलं इतकं छान तू कसं काय बनवशील ना. साधा चहा तरी तुला नीट करता येतो का? तो सुद्धा तर तू नोकरांकडून करून घेतेस. शेवटी या बाईने टोमणा मारलाच. त्याशिवाय हिचं जेवण पचणार नव्हतं ना, आणि इतकं चमचमीत काही खायचं म्हणजे पोट खाली नको का राहायला? तेव्हाच तर ही म्हातारी ठुसेल ना, आणि ठुसू ठुसू आणखी फुगेल. पण तिच्या टोमण्याने मात्र सुगंधाचा चेहरा पार कोमेजला. जे बघून यश आपल्या आजीला काही बोलणारच की. सुगंधाने त्याला हाताला धरून अडवलं. तितक्या सिया नाश्त्याचा ट्रे घेऊन किचन मधून बाहेर आली. त्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. लाल साडी, बागेत कुंकू, हातभर बांगड्या आणि मोकळे सोडलेले ते लांब केस. जास्त मेकअप नसूनही चेहऱ्यावरचा तो निरागस तेज जे कुणालाही मोहात पाडेल. अगदी गृहलक्ष्मी शोभत होती ती. तिला त्या रूपात बघून सगळ्यांच्या नजरा तिच्यातच अडकल्या. आणि यश, तो तर तिथे राहिलाच कुठे होता. सियाच्या नाजूक आवाजाने त्या सगळ्यांची तंद्री तुटली. सियाने सगळ्यांना शिरा दिला आणि पहिला घास तोंडात टाकताच असा काही विरघळला की सगळ्यांनी तृप्त भावनेने डोळे मिटून घेतले. इतका टेस्टी शिरा तर मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला आहे. मला आणखी थोडं वाढ. म्हातारी आपल्या समोरचा तो शिरा पटापट गिळत बोलली. जणू काही आता शिऱ्याचा अकालच पडणार आहे असं झालं हिला. तसं सियाने हसतच तिला पुन्हा शिरा दिला. शामराव, बाळा, आम्हालाही थोडं वाढ. खरंच खूप छान झालाय शिरा, शामराव म्हणाले. सिया, थँक्यू मोठे साहेब. म्हणत सियाने शामराव यांना शिरा वाढला. नंदा, सुगंधा, अगं ही काय नवीन ट्रेंड आली आहे का? नंदा बोलली तशी सुगंधा न समजून त्यांना बघू लागली. सुगंधा म्हणजे आई? नंदा, अगं पूर्ण दिवस तो डबडा हातात धरून बसतेस ना, म्हणून विचारलं. आता तुझी सून जे बोलली ते काय नवीन ट्रेंड आला आहे का? अगं बाई, मी विसरली की तुझा वरचा मजला खालीच आहे नाही का? अगं आता तुझी सून यांना काय बोलली? मोठे साहेब हेच ना? नंदा सुगंधावर नजर रोखत बोलली. तशी सुगंधाने मान खाली वर केली. नंदा, मग तेच तर विचारत आहे मी तुला. आजकाल सासू सासऱ्यांना साहेब आणि मालकीनबाई, तसंच आजी सासू सासऱ्यांना मोठे साहेब, मोठ्या मालकीनबाई असं बोलण्याचं काही ट्रेंड आली आहे का? ते ऐकून आता मात्र सुगंधाच्या नजरा सियावर गेल्या.
तर ती आता खाली मान घालून उभी होती. यशला मात्र आपल्या बेबी डॉलला तसं बघून फार वाईट वाटत होतं. सोबतच आपल्या अतिपराक्रमी आजीचा राग सुद्धा येत होता. पण तो हे चांगल्या प्रकारे समजत होता की आजी जे बोलत आहे त्याने कदाचित सियाचा अवघडलेपण थोडं कमी होईल आणि ती या घरात चांगल्या प्रकारे रुळेल, म्हणून तो शांत बघत बसला होता. नंदा, हे बघ बाळा, आता तू ऑफिसची एम्प्लॉय नाही तर या घरची सून आहेस. म्हणून हे सर मॅडम करणं सोड आणि हक्काची अधिकाराची अशी हाक मार. तुझ्या सासू सासऱ्यांना आई बाबा म्हण, नाहीतर मॉम डॅड, आणि यांना आजोबा आणि मला आजी. हा, आता तू आपल्या नवऱ्याला काही बोलू शकतेस, सर किंवा अहो किंवा मग आणखी काही, पण आम्हाला मात्र अशीच हाक मारत जा, समजलं का? नंदा थोडी नाटकी सुरात दटावत बोलली. तसं सियाने खाली मान घालूनच गोल गोल फिरवली. त्यानंतर सगळ्यांचा नाश्ता झाला. पहिल्यांदा काही केलं म्हणून सगळ्यांनी सियाला भेट सुद्धा दिली, फक्त यश सोडून, कारण त्या बिचाऱ्याला तर यातलं काहीच माहिती नव्हतं. नाश्ता झाला तसं यश आणि श्रीकांत ऑफिससाठी निघून गेले. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.